आणि आता आपण बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र। राज्यात फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये काही बिनसलंय का याची चर्चा सुरू असतानाच आता दोघांमध्ये एक नवं कोल्ड वॉर सुरू झालंय। आता हे कोल्ड वॉर सुरू झालंय वॉर रूम मधनं। राज्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात वॉर रूम असते। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही नवी कोऑर्डिनेशन रूम तयार केली आहे। शहांच्या या राजकारणात शिंदे आता समांतर सरकार चालू पाहतायत का असा सवाल उपस्थित झालाय। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललंय, नीट आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत आमचं सगळं चांगलं चाललंय, पण ज्यावेळी आमचं चांगलं चाललंय हे सांगण्याची वेळ येते त्याच वेळी नेमकं चाललंय तरी काय याची ही शंका येते। आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात नव्यानं वॉर सुरू झालंय, तेही वॉर रूमवरून। मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांची वॉर रूम आहे। राज्यातल्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ही वॉर रूम आहे। पण आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा या वॉर रूमच्या शेजारीच स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम अर्थात समन्वय कक्षाची स्थापना केली आहे। शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा या कोऑर्डिनेशन रूम मधून आढावा घेतला जाणार आहे। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर आपण जर बघितलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांची वॉर रूम आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाचा आढावा घेतला जातो। तर याच मजल्यावरती एकनाथ शिंदे यांचं एक दालन आहे आणि त्या दालनात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री समन्वय कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे। या माध्यमातून एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत त्या खात्यांच्या त्या विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे। यावरून कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही का, एकनाथ शिंदे यांना दूर सारून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना जवळ केलं अशाही देखील चर्चा सुरू आहे मंत्रालय परिसरामध्ये। आणि त्याचमुळं कुठतरी आता या देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमला शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करताय का असा प्रश्न उपस्थित होतो। सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शह काटशहाचं राजकारण सुरू आहे। उपमुख्यमंत्र्यांची ही खेळी हा त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे। मात्र यामध्ये नवं काहीच नाही असा दावा भाजप आणि शिंदे गटाकडून केला जातोय। असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती, त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललंय, नीट आहे। तो समन्वय कक्ष यासाठी स्थापला आहे की आपल्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचा आढावा घेणं, ते कुठे काम अडकलंय का ते पाहणं आणि त्याला चालना देणं। आणि या समन्वय कक्षामध्ये या समन्वय कक्षाचा आढावा मुख्यमंत्रीही घेतील, त्यामुळे मुख्यमंत्रीही घेतील, आम्ही दोघंही घेऊ। त्यामुळे असं कुठलंही तुम्ही त्याचं नवीन वॉर रूम सुरू होतंय असं काही तुम्ही चालवूही नका बातम्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कुरघोडीच्या या राजकारणामुळे विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली आहे। यांच्यामध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे। एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये। एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते। मी परत रिपीट करतो, तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये। काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी, कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी, त्यांनी तेच केलं। या अधिकाऱ्यांना मला असं वाटतं अतिशय वेदना होणार आहे। अधिकारी आज मंत्रालयातले राज्यस्तरावरचे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। बैठकावर बैठका आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही, त्या बैठकाला तो मंत्री जात नाही। आज नाशिकला कुंभमेळ्याची बैठक ती 4 दिवसापूर्वीच गिरीश महाजनांनी घेतली, आज एकनाथ शिंदे घेणार। मला असं वाटतं हा समन्वयाचा अभाव राज्यामध्ये नाही। राज्याचे सर्वतोपरी मुख्य हे मुख्यमंत्री असतात, त्यामुळे ह्या बाकीच्या वॉर रूमला कोणी फुकट विचारतील का नाही विचारतील असं मला वाटतं, बिलकुल विचारणार नाही। हे नुसते नामधारी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी या बाकीच्या वॉर रूम तयार होत आहेत। शेवटी मुख्यमंत्र्याची जी वॉर रूम आहे याला सगळ्यात महत्वाचं असतं असं मला वाटतं। गेले काही दिवस फडणवीस आणि शिंदेंमध्ये सुप्त संघर्ष असल्याचं चित्र आहे आणि या चित्रामागे डझनभर कारणं सुद्धा आहेत। पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले तर नाशिकमध्ये दादा भुसे नाराज आहेत। कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांची नियुक्ती केलेली असताना शिंदेंनी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी वेगळी बैठक घेतली।
शिंदेंच्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या यांना सुद्धा फडणवीसांनी बराच काळ मंजुरी दिली नव्हती. गेल्या काही काळात सरकारच्या 2 ते 3 बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दांडी मारली आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून गोगावलेंना तर सिडकोच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाट यांना तडकाफडकी हटवलं गेलं. गोगावलेंनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि त्याची चौकशीही लावली. परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र या पदावर मुख्यमंत्र्यांनी परस्पर थेट परिवहन सचिवांची नियुक्ती केल्यानं प्रताप सरनाईक नाराज झाले. याशिवाय उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही आपल्या विभागातले अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याचं पत्रच अधिकाऱ्यांना लिहून थेट नाराजी व्यक्त केली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश करण्यात आला. मात्र एकनाथ शिंदेंना या समितीमध्ये नंतर स्थान देण्यात आलं. शिंदे आणि फडणवीसांमधलं कुरघोड्यांचं राजकारण जोरात सुरू आहे. या कुरघोड्यांच्याही पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे आता राज्यात समान सत्ता केंद्र स्थापन करतायत का, याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची कोऑर्डिनेशन रूम, आता या 2 वॉर रूम्समुळे अधिकाऱ्यांची मात्र धावपळ होणार आहे. शिंदे गटाकडे नगरविकास, म्हाडा, MSRDC, SRA आणि गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदेंच्या कोऑर्डिनेशन रूममधून आढावा घेतला जाईल. अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही आढावा बैठकांना उपस्थित राहावं लागेल. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. याच धर्तीवर आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची स्थापना केली आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीस आणि अजित पवारांचं सध्या एकमेकांशी बरं चाललंय. पण मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या शिंदे आणि नव्यानं मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांमध्ये दुरावा मात्र वाढताना दिसतोय. सत्ताधाऱ्यांच्या या लव्ह ट्रायंगलमुळे सरकारमध्ये सध्या ऑल इज नॉट वेल असंच काहीसं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.